गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हॅलो. गुड इव्हनिंग. नोट दिसते का? गूगल नोट दिसतायत का? दिसते. हा, गूगल मीटची स्क्रीन दिसते. बरं ठीक आहे. आता दिसतात? हो सर. हो सर, चालेल. होय सर. ठीक आहे. आता आपण 3.2 घेतोय प्रॅक्टिस सेट. अरिथमेटिक प्रोग्रेशनचा नेक्स्ट हे आपण सुरू करतोय. फर्स्ट क्वेश्चन, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग EAP. फॉलोइंग EAP म्हणजे त्याने ऑलरेडी दिलेला आहे की हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आता याचा अर्थ काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हणजे काय? The difference between two consecutive numbers is constant. हा, बरोबर. नाव फ्रॉम दिस 1, 8, 15 and 22. Tell me what is here A? One. Okay. A's first term is 1. T1 One. A equal to T1 equal to 1. T2 8. T3 15 आणि T4 20. Now the difference between two, that is T2 minus T1. 8 minus 1. What is the 8 minus 1. 8 minus 1. T2? 8 minus 1 equal to 7. हे काल पाहिलं होतं. T3 minus T2. Simply put this, तिथे ब्रॅकेट दिलेले एक्झाम्पल मध्ये 15 minus 8 equal to 7. T4 minus T3. D equal to 7. कॉमन डिफरन्स किती आला? 7. याच्यामध्ये आता कोणाला समजलं असं आहे का? नो सर. समजलं सर. नंतर सेकंड 3, 6, 9, 12. याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे? 3. नंतर ए म्हणजे फर्स्ट T1 म्हणजे ए. A equal to T1 equal to 3. Okay. T2 6, T3 9, T4 12. Then T2 minus T1, 6 minus 3, 3. T3 minus T2, 9 minus 6, 3. The common difference will be again 3. Okay. Then T4 minus T3 equal to 12 minus 9 equal to 3. D equal to 3. याच्यात कोणाला काही अडचण आहे का? नो सर. No. Third. Minus 3, minus 8, minus 30, minus 80. आता, what is first term here? Minus 3. Minus A equal to T1 equal to minus 3. T2, second term. Minus 8. Minus 8. Okay. Then third term minus 30, fourth term minus 8. T2 minus T1. Minus 8 minus. Minus 8 minus in bracket minus 3. After solving the bracket, minus 8 Plus 3. Yeah. What will be the answer? Minus 5. Minus 5. Minus 5. Then T3 minus T2. Minus 13 minus in bracket minus 8. In bracket minus 8. या फक्त जो महत्वाचा आहे ब्रॅकेट. हाऊ टू सॉल्व द ब्रॅकेट? मायनस आय केम इन द ब्रॅकेट मायनस 13 प्लस 8 Minus 5. Minus 5. म्हणाले. कोण आहे प्लस 5? त्यांनी लक्षात घ्या. -13 प्लस 8 -13 मला द्यायचे 13 रुपीज द्यायचे. माझ्याकडे 8च रुपये तर मी देऊ शकतो का? +5 म्हणजे त्याला सगळे दिल्यानंतरही माझ्याकडे 5 रुपये शिल्लक. तसं नाही. 8 रुपये दिल्यानंतर मी अजून त्याचं 5 रुपये देणार. therefore -5. T4 minus T3 equal to minus 13 minus Minus 13. in bracket minus 13.
What would be the answer? Minus 18 plus 13. Minus Minus 5. Minus 18 plus, sorry, minus 18 minus 13. What will be the answer? minus 31. अजून कोणी आहे का? दुसरं काही फी येईल का? मायनस 18 मायनस 13. 31. Minus 31. Minus 31. ओके. त्यामुळे a इक्वल टू मायनस 3, d इक्वल टू कॉमन डिफरन्स इज 1. आता हे एक्झाम्पल पहा. 70, 60, 50 आणि 40. याच्याकडे पाहिल्यानंतर काय लक्षात येईल तुमच्या? सर त्याच्यात त्यांना मायनस 10 चा डिफरन्स येतो. ऍड होत चालू. Plus 10 add होत चाललेत सर. a equal to 70, t1 equal to 70, t2 60, t3 50, t2 minus t1 60 minus 70 minus 10. हे प्रत्येक याच्यातून कमी 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 होत चालले. रिड्यूस 70, 60, 40, t3 minus 10, परत अगेन minus 10, a equal to 70, d equal to minus 10. आता ह्या एक्झाम्पल मध्ये कोणाला अडचण असली तर सांगा. No, sir. No doubts. No sir. No sir. आता decide whether following sequence is an AP. याचा अर्थ मला कोण सांगेल? ते फॉलोइंग सिक्वेन्स एक जे खाली sequence दिलेत ना ते आहेत का नाही ते ठरवा. म्हणजे एपी आहे का नाही हे पहिल्यांदा ठरवायचं. ठीक. एपी आहे किंवा नाही, वेदर इट इज एपी ऑर नॉट, हाऊ टू डिसाइड, कसं ठरवणार? The difference between the consecutive numbers is constant. डिफरन्स बिटवीन टू कॉन्स्टंट कॉन्स्टंट आला तरी एपी आहे आपण असं म्हणू शकतो. ओके. देन नंतर काय विषय? सो जर तसं असेल तर जर दी सिक्वेन्स फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोव्हिजन. 20वी जी आहे तुमची ती टर्म काय आहे ती फाइंड करायची. आता वेगळा थोडा क्वेश्चन आहे, पण पहिला तर पार्ट आपण करू शकतो एपीचा. ठीक आहे. इन दिस सिक्वेन्स -12 -5 2 9 नुसतं पाहिल्यानंतर ए लक्षात येत नाही एपी आहे किंवा नाही. लेस फर्स्ट टर्म इक्वल टू ए इक्वल टू p1 इक्वल टू minus 12. Minus 12. ओके ओके. देन नेक्स्ट t2 इक्वल टू Minus 5. Minus 5. t3 इक्वल टू 2. Plus 2. t4 इक्वल टू 9. 9. 9 9. t5 इक्वल टू 16. 16. 16. t6 इक्वल टू 23. 30. आता t2 minus t1 equal to what would be Minus that? 5 minus Minus 5. Minus Minus 5 8. Minus 12. Therefore minus 5 plus 12 equal to 7. Again हा ब्रॅकेट फक्त महत्वाचं काय मायनस मायनस प्लस होईल. 2 मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस अगेन 2 plus 5 equal to 7. t4 9. आता इथं मी ब्रॅकेट का टाकला नाही? कारण की तो पॉझिटिव्ह आहे. इथे 12 ला टाकला पाहिजे कारण इथं माझी Because it is निगेटिव्ह positive number. पॉझिटिव्ह टर्म आहे. Therefore 9 minus 2 16 minus 9 t6 minus 23 minus 16 7 t7 30 minus 23 equal to 6. आता the difference between any two variable मध्ये आहे का? हो सर. जर आहे 7. तर तो किती आहे? 7 आहे. 7. म्हणून Seven आहे. आपण एपी असं म्हणू शकतो. आता हो नेक्स्ट सर. आता नेक्स्ट आपलं हे काय पुढे विचारलं होतं? नंतर विचारलं इफ सो 20 टर्म किती आहे ते विचारलंय. हा विचारलं. तर आता जो फक्त नंबर वाचायचे नंबर 16 म्हणून एकदम कोणतरी फार मोठा आवाज करत होता, त्यांना आता सांगावं हे काय करायचंय. आता जो आवाज होता ना 16 म्हणून
त्याला आता विचारायचं की 20 टर्म कशी फाइंड करायची. हॅलो हॅलो येस सर. बरं, दुसरं कोणीतरी सांगा. हा A plus n minus 1 into D. बर, हा जो तुम्ही फॉर्म्युला सांगितला तुम्ही तो कशाचा आहे. Sir, n term find N टर्म. दोन फॉर्म्युले, एक समेशन आणि एक एन टर्मचा. आता त्याच्यामध्ये कसं आहे, ही एन टर्म म्हणजे काय की तुम्ही जे नारळ फोडले होते तर ते 20 ह्याच्यावरती त्या एका पर्टिक्युलर 20व्या ह्याच्यावर किती पायरीवर ती टर्म आहे. 20 फक्त 20वी, त्याच्या आधीची सम घ्यायची नाही. आणि त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे. हे झालं द गिवन सिक्वेन्स एपी. ठीक आहे. फॉर्म्युला फॉर एन टर्म इज एन टर्म इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू टी. आता याच्यामध्ये काय काय लागणार आहे आपल्याला, एक ए सेकंड एन तर डी. तर याच्यामध्ये ए आपल्याकडे आहे का. हो सर. सर. व्हॉट इज ए. -12. फर्स्ट टर्म. डी आहे का. Yes, हो sir. सर. 7. हो सर. व्हॉट इज 7. 7. डी मीन्स Constant difference. आता तो त्यांनी दिला होता का आपण फाइंड आउट केलेला आहे. फाइंड आउट केलेलं आहे. आपण Find out. केलं. बरं. नंतर आता दोन तर मिळाला. ए माहिती आहे, आय हॅव नो ए, आय नो बी. नाव एन माहिती आहे का, वेदर आय नो द एन. येस सर. व्हॉट इज एन. 20. कितव्या टर्म आहे जे विचारलंय एन, दॅट इज द 20 प्लस. म्हणजेच जी टर्म आहे T20 इक्वल टू ए मायनस 12 प्लस या एन, हा जो एन तो इथं सफिक्स असणार आहे 20 प्लस 20 मायनस 1. म्हणजे ही स्टेप समजली का. हो सर. हो सर. नंतर therefore T20 equal to minus 12 plus 20 minus 1 19 7 are 133 minus 12. 133 minus 12, what will be the answer. 121. 121. 121. The given sequence is an EP, the 20th term of EP. याचा अर्थ असा आहे का 121. एक मिनिट. हो, आता sir. ही सिक्वेन्स आहे -12 -5 2 9. यात फोर्थ टर्म काय आहे. 9. नाही. नाही. आता जे मी आन्सर काढलेला आहे किती 120 किती आलं होतं. 121. 121. 121. 121 काय आहे. 22. 20 टर्म आहे. हा. म्हणजे काय? मी 20 term आहे. असं लिहितो. 1 2 3 4 5 असं 20 टर्म जर गेलो मी तर त्यावेळची जी टर्म मला मिळणार आहे ती 121 असणार आहे. हा वेगळा पार्ट आहे. आता किती व्हॅल्यू आहे त्या 20 ची, आयची समेशन नव्हे. समेशन म्हणजे या सगळ्यांची बेरीज. हे लक्षात आलं का. फक्त ती टर्म आहे ती. याच्यात आता कोणाला समजणं असं आहे का. नाही सर, समजलं. हो सर, समजलं. Find the 24 term of the AP 12, 16, 20, 24. आता याच्यामध्ये ह्या एक शोधायचं आहे का आपल्याला की 24 टर्म काय आहे. सिक्वेन्स लिहा 12, 16, 20, 24. नंतर फर्स्ट टर्म काय A इक्वल टू T1 इक्वल टू 12, T2, T3, T4. गिवन 6. आता एक सांग क्वेश्चन वाचा. फाइंड द 24th टर्म ऑफ द AP. तर मला हे डिसाइड करायचं आहे का की AP आहे का नाही. नाही सर, तिथं दिलंय हे हा AP आहे. नाही सर, तिथे एपी दिलेलं आहे. बरं, त्यांनी सांगितलं की AP आहे. जर AP आहे, इफ इट इज AP, then what is the meaning of that.
Difference is constant. डिफरन्स Difference. ओके, व्हेरी गुड. म्हणजेच काय, मी तरी ना given sequence is AP, difference is a constant. Therefore, now, आता डिफरन्स माहिती आहे का मला? नाही सर. नाही सर. Yes, sir. इक्वल टू T2 मायनस T1. आता माझा एक प्रश्न आहे. मनस्वी संस्कृती श्रेयस नंतर ही काय नाव तिचं फाईल, तुझंच म्हणजे आता अनम्यूट केलं, काय नाव आहे तुझं? ते नाव वेगळं आहे ते मोबाईलवर, त्यामुळे ते तुम्ही थोडं मला शांत बसा. आता मला एक सांगा की इथं मी डिफरन्स काढला, D इक्वल टू T2 मायनस T1 इक्वल टू 16 मायनस 12 इक्वल टू 4. मग मी इथं असं का लिहित नाहीये की T3 मायनस T2 किती येतोय, T4 मायनस T3, फक्त इथं पाठीमागचं जे एक्झाम्पल होतं त्याच्यात आत्ताच मी तो T2 मायनस T1 काढला, T3 मायनस T2 काढला, T4 मायनस T3, नंतर T5 मायनस T4. इथं फक्त मी एकच टर्म काढली, T2 मायनस T1. बाकीच्या टर्म मी का काढल्या नाहीत? का काढत नाही? कारण की सर त्याचे सगळ्यांचे कॉन्स्टंट सेम येणार ना. असं सांगितलं आहे का त्यांनी? म्हटलंय का तसं? हो सर, सांगितलंय गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. बरोबर आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन सांगितलं. सर ते कॉन्स्टंट असल्याशिवाय आहे. ज्याचं वेदांत पवार असं मोबाईल नाव काय आहे तुझं बा? वेदांत. वेदांतच नाव आहे, ठीक आहे. तर बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर सांगितलं. कटलं तू पण आणि त्या दीक्षाने बरोबर सांगितलं सगळ्यांनी, ठीक आहे. की ही टर्म असल्यामुळे आता इथं हे करत बसायचं नाही, T3 मायनस T2, T4 मायनस T3, ठीक आहे. Therefore डायरेक्ट आता D ची, मग कशासाठी काढला आपण? जर कॉन्स्टंट आहे माहिती, D ची व्हॅल्यू एक तरी का काढली, का काढावी लागली आपल्याला? बिकॉज आपल्याला 24 टर्म बघायचे म्हणून. 24 किंवा कोणती असते समजा, तर द फॉर्म्युला वापरणार लागला असता आणि त्यामध्ये D आहे आणि त्याची D ची व्हॅल्यू माहित नव्हती. समजा इथं जर दिलं असतं फाइंड द 24 टर्म ऑफ AP whose constant is 4, डिफरन्स इज 4, तर हे पण काढायची गरज नव्हती. D माहित नाही म्हणून काढतोय. n टर्म इक्वल टू A प्लस n मायनस 1 मल्टिप्लाय बाय D. Therefore P24 इक्वल टू A 12 प्लस n, n आणि सफिक्स मॅच झाला, 24 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 4. Therefore 12 प्लस 23 into 4, 23 4 are 92 plus 12 104. Therefore 24 term is 1. त्याच्यात कोणाला अडचण आहे 104? नाही सर, कळालं. आता एक लक्षात घ्या, आता याच्यावरून लक्षात येणार नाही 12, 16, 20, 24 वरून की माझी 24 टर्म किती असेल, पण किंवा इथे लक्षात येणार नाही ही 121 असेल का, नाही सांगता यायची 12. पण एक लक्षात आलं पाहिजे आपल्याला की साधारणपणे कितीचा डिफरन्स आहे, 7 कुठपर्यंत 140 च्या आसपास, 125 140 च्या आसपास, किमान ही वाढत गेली असली पाहिजे. समजा ही माझी 30 आहे, त्याच्या आधी 23 आहे, 7 न वाढत 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 चालले, तर ही किमान 30 पेक्षा तरी जास्त पाहिजे. समजा माझं आन्सर आलं 25, तर हे बरोबर असेल का? नो सर. नाही, म्हणजे काहीतरी चुकलंय. समजा मी इथं 24, 12, 16, 20, 24, मला 24 टर्म काढायचे आणि माझं आन्सर 22 आलं, तर ते बरोबर आहे का? नो सर. पण हे कळणार नाही 104 आहे का नाही करेक्ट, पण किमान ते ह्याच्यापेक्षा तरी जास्त, म्हणजे त्या सिक्वेन्स वरनं लक्षात आलं पाहिजे. हे कळलं का? हो सर. हो सर. आता परत एकदा find the 19th term of the AP. आता AP दिलाय परत तेच इन द सिक्वेन्स 7, 13, 19, 25. फर्स्ट टर्म A इक्वल टू T1 इक्वल टू 7, then
T2 equal to 13, T3 equal to 19, T4 equal to 25. Given sequence is AP, therefore difference D is a constant. Difference काय येईल माझा? D equal to काय? सर T2 minus T1. T2 minus T1 equal to 13 minus 7 equal to 6. आता परत इथे मी हे काढणार नाही परत T3 minus T2, T4 minus T3. डायरेक्ट मला मिळाला आहे फॉर्म्युला फॉर n term equal to A plus n minus 1 multiplied by D. T19 equal to what is the value of A? 7. 7 plus 19 minus 1 multiplied by 6. Therefore, T19 7 plus 18 multiplied by 6. So 18 6 are 108 plus 7. T19 equal to 115. The 19th term of AP is 115. याच्यात कोणाला शंका आहे का? नाही सर. आता हे नाही सर. 115 बरोबर आहे का माहित नाही. करेक्ट. आता पण निदान याच्यामधून सांगा हे चुकलेलं नक्कीच नाही. म्हणजे हे चूक असं वाटतं का 7 13 90 असू शकतं हो पण किंवा नाही पण 100% नाहीच असं वाटतंय का तुम्हाला? 115 नाही कारण हे नाही सर. इन्क्रीज होत चाललंय आता. नंतर याच्यात कोणाला काय अडचण आहे का? हो सर. No sir. Find the 27 term of AP. 9, 4, minus 1, minus 6, minus 11. आता मला सांगा याचं जे आन्सर येईल ते पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? Negative. आता निगेटिव्ह काय येईल असं श्रेयस मला तुला विचारायचं का बरं निगेटिव्ह येईल? कारण की त्याने जो सिक्वेन्स दिलाय तो पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह होत चाललेला आहे. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर. त्यांनी जो सिक्वेन्स दिलाय पॉझिटिव्ह. जर तुमचं आन्सर पॉझिटिव्ह आलं तर ते कुठेतरी चुकलेलं आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? हो सर. हे बघितलं लक्षात आलं पाहिजे. हे ठीक आहे आन्सर किती येत माहित नाही पण किमान वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता त्यानं कसं ओळखलं 9 4 हे ठीक आहे पण नंतर -1 पॉझिटिव्ह मायनस परत -6 वाढत चाललं -11 म्हणजे -11 पेक्षा अजून -13 20 50 -100 असं काहीतरी आन्सर असणार. ते आपण आता शोधू. इन द सिक्वेन्स 9 4 -1 -6 -11. आता ह्या 27 चा आन्सरचा ह्या 19 चा याचा संबंध नाही. 19 म्हणजे फक्त पोझिशन नंबर 1 2 3 4 5 त्याचा नंबर आहे तो. हा 19 115 चा संबंध नाही. लक्षात आहे नाही ही टर्म आहे 19. हो सर. फर्स्ट A equal to T1 equal to 9, T2 equal to 4, T3 equal to -1, T4 equal to -6, T5 -11. Given sequence is AP, difference is constant. किती? T2 minus T1 4 minus 9 minus 5. फक्त आपल्याला एकदाच काढायचा आहे डिफरन्स किती आहे तो समजला आपल्याला माहिती. आता या टर्म मध्ये फॉर्म्युला लिहा. राईट डाउन द फॉर्म्युला. n term equal to A plus n minus 1 multiplied by D. याच्यामध्ये कोणत्या टर्म आहेत? A, n, D. N आणि D. ह्या तिन्ही टर्म माझ्याकडे आहेत का? हो सर. हो सर. म्हणजे मला इक्वेशन सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम नाही. तर 27 equal to 9 plus 27 minus 1 multiplied by -5. D is -5, so I have write the bracket. T7 equal to 9 plus 26 multiplied by -5. Therefore, 227 equal to 26 by the minus 9 minus 130. Therefore, 227 equal to -121. So my answer is -120. आता इथं पहा. आता त्या श्रेयसने सांगितलं पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह कडे चाललोय. तुमचा आन्सर -121 म्हणजे बरोबर असण्याची शक्यता आहे कारण ते मायनस मध्ये आलं. हे समजलं का? जर ते पॉझिटिव्ह आलं असतं तर तुम्ही कुठेतरी चूक. आता समजा तुम्ही या ठिकाणी डिफरन्स हा
चुकून इथं लिहिलं डी इक्वल टू -5, पण लिहिताना जर +5 लिहिला असता तरी +139 आणि T27 इक्वल टू 139, तर तुम्ही हे एकदा पहा आन्सर लिहिताना, एकदा सिक्वेन्स डोळ्याकडून 9, 9, 4, -1, -6, -11 and last term your 27 term is +121. There is something wrong. परत एकदा चेक करा. आता याच्यात कोणाला आतापर्यंत समजलं आहे, समजणं असं आहे का कोण? नाही सर, समजलं. समजलं सर. ओके. आता find how many 3-digit natural numbers are divisible by 5. आता याच्यामध्ये त्याने मला फक्त एकच फिगर दिली आहे 5, आणि 5 सोडून काहीच दिलेलं नाही. सिक्वेन्स म्हणतात करायची, तुम्ही सिक्वेन्स कशी लिहिणार? ते 5 बरोबर डिव्हिजन होणारे 3 डिजिट नंबर आपल्याला काढायचे, मग त्याने आपला सिक्वेन्स होणार. मला तर कुठेच नंबर दिसत नाही, फक्त 5 दिसतोय तेवढा. आता मला हे वाचावं लागणार आहे, कुठे तो वर्ड मध्ये म्हटलेलं आहे ते 3 डिजिट नॅचरल नंबर्स, म्हणजे माझी सुरुवात कशापासून होईल? 3 डिजिट म्हणजे 100 पासून मी घेतो 100, 101, 102. ठीक आहे, त्यांनी काय म्हटले परत एकदा मी वाचतो. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स. आता मी पहिल्यांदा 3 डिजिट नॅचरल नंबर्स घेतले, मग किती घेतला? 100 घेतला, 101, 102, असं मी कुठपर्यंत जाणार सिक्वेन्स? 999. व्हेरी गुड. समजा मी 1000 लिहिलं तर काय अडचणी? 1000 I cannot write 4 digit number होतोय. because it is a 4-digit number, so I cannot write. So let us take from the 100 to 999, 999. Okay. Now, आता इथे भरपूर नंबर झाले. परत अजून काय म्हटले का त्यांनी ते तर मला समजले. कोणते? 100 पासून 999. These numbers are divisible by 5. आता याच्यामध्ये परत divisible by 5 म्हणजे आता सगळे नंबर येणार नाहीत. आता मी 100 घेतला, ठीक आहे, 101 नाही, 102 नाही, 100. मग एखादी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे का? हो सर. हो सर. काय आहे टेस्ट? ती टेस्ट काय आहे? सर युनिट 0 आणि 5 असेल. हा, तर तो डिव्हिजिबल बाय 5. ओके. आता याचा आणि सिक्वेन्सचा संबंध तो तिथं आपल्याला सिक्वेन्स साठी लागणार आहे. ठीक आहे, मग मी याचा उपयोग कसा करेन? पहिल्यांदा मला फर्स्ट आणि लास्ट टर्म शोधायला लागेल. फर्स्ट टर्म मी काय घे, फर्स्ट टर्म माहिती 100 पासून सुरू होते, पण 100 त्या कंडिशन मध्ये येते का नाही येते? 5च्या येते का नाही येते सर ना? आता हे ठीक आहे, 100 माहित होत. नंतर माझा शेवटचा नंबर होता लास्ट नंबर, लार्जेस्ट नंबर 999. तर तो ह्या सिक्वेन्स मध्ये मी घेऊ का नको? नको. नाही होते डिव्हिजिबल. काय बरोबर? हो, तो 999. मग किती होईल लार्जेस्ट नंबर डिव्हिजिबल बाय 5? 995 होईल. 995 will be the largest number. म्हणून ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट 5 ची महत्वाची काय, तर तुम्हाला पहिला आणि लास्ट नंबर माहित पडेल. म्हणजेच काय होईल? स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 5 will be 100. बिगेस्ट 3 digit number divisible by 5 equal to 995. हे कोणाला समजलं नाही? समजलं सर. समजलं सर. तर सर मला समजलं सर. फक्त एकच माहिती होतं, 5 नंबर दिसला होता, त्याच्यावरून मला सिक्वेन्स करायची. आता जेव्हा मी
सिक्वेन्स काढेल म्हणजे एन टर्म काढेल तर तुम्ही असं लिहिणार आहे एन टर्म इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय टी. तर यातील ए मला माहित आहे का? हो सर. ओके एन. नंतर डी माहित आहे का? हो सर. हो सर. आता एकच मिनिट. हो. डी कुठे दिलेला आहे एवढं सांगा ना. दे हॅव गिव्हन डी. तर डी दिलेलं नाहीये पण आपण फायचं हे केलंय ना, 5 ला डिव्हिजिबल म्हणून 5 येणार त्याचा. अजून कोणाला आहे डी कुठे दिलाय अजून सांगा. बरोबर आहे ते सांगितलं. सांग श्रेयस, बोल श्रेयस. हा डी दिलेलं नाही पण त्याने फर्स्ट टर्म आपण 100 घेतली तर सेकंड टर्म 105 येणार. D is equal to T2 minus T1 is equal to 105 minus 100 D is equal to 5 येणार. म्हणजे त्यानं T1 काढला T2 काढला तो 105 110 अशा प्रकारे त्यांनी डी दिलेला आहे. डिव्हिजिबल बाय 5 म्हणजेच कॉमन डिफरन्स 5 हे समजलं का? ध्रुवानं पण सांगितलं, श्रेयसनं पण सांगितलं, मनस्वीला माहितीये, दीक्षाला माहितीये, कडलेला माहितीये, आता अजून बऱ्याच जणांना माहितीये पण माझी अजून ओळख झाली नाही. आणि जयला पण माहितीये. पण हे समजलं का जय? बर. तर हा कॉमन डिफरन्स दिलेला. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मग या ठिकाणी मला ए माहिती आहे, डी माहिती आहे, एन माहिती आहे का? नो सर. एन काय? नो सर. हा बर. मग एन जर माहित नाही, ए माहिती आहे, डी माहिती आहे आणि एन टर्म माहिती आहे का? जे एन टर्म हो सर. अँड हा जे आतापर्यंत आपण आन्सर काढत होतो 121 गेलं ह्याच्या पाठी प्रिव्हियस एक्झाम्पल 121 131 50 तर ती एन टर्म ती आहे 995 लास्ट टर्म. तर ती कशासाठी काढली आपण? फर्स्ट काढली ठीक आहे. तर याचा पर्पज असा होता 995 जे लिहिलेलं आहे तर ते एवढ्यासाठीच लिहिलं होतं की टी एन टर्म इथं जसा 27 होता इक्वल टू एकच ही जी टर्म आहे ना -27 टर्म -121 हे -121 म्हणजे इथे 995 आहे. हे समजलं का? गोंधळ करू नका. हा आणि हे असं कशात लिहिले 100 105 तर हा कॉमन डिफरन्स लक्षात यावा. डिव्हिजिबल 5 म्हणजे 100 येईल 105 118 115 120 therefore common difference will be 5. ए माहिती आहे, डी माहिती आहे, टीएन इथे एन टर्म नाही यायचं, टीएन इथे डायरेक्ट येईल 995. ही स्टेप कोणाला समजली असेल सांग. समजली सर. हा समजा इथं मला T20 म्हणलं असतं तर ते एन घ्यावं लागलं असतं, मिळालं असतं. तर मला एन माहित नाही पण ती टर्म माहिती आहे आणि ती टर्म मी शोधली आहे, त्यांनी दिलेली नाही. 995 I have written now 995 equals 100 plus n minus 1 complete the bracket multiply by 5. Therefore आता हे right hand side ला left hand change the side 995 minus 100 equal to n minus 1 multiply by 5. So 895 equal to n minus 1 multiply by 5. आता हे मल्टिप्लाय आहे 5 इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल 895 डिवाइडेड बाय 5 इक्वल टू n minus 1. आता हे 5 1 5 39 5 7 35 5 9 42 179 equal to n minus 1. आता इथे गडबड करू नका. लेफ्ट हँड साइड n minus 1 equal to 179. Therefore n equal to 179 plus 1. Therefore n equal to 180. आता एकच माझं आन्सर आलंय n equal to 180. हे समजलं का? हो सर. हो सर. आता n equal to 180 ह्याचा अर्थ मला समजावून सांगा. n 180 म्हणजे काय?
तर आपण व्हॅल्यू काढली. हा म्हणजे त्यांची व्हॅल्यू कस- तर 180 नंबर्स आपण फाइंड आउट केले 3 डिजिट नंबर सगळे की ते 5 ने डिवाइड किती नंबर्स